श्री स्वामी समर्थ. तर आज गुरुवार आणि मी चाललेलो आहे पळसझरीतल्या श्री स्वामी समर्थ मठात, तेही एकटाच. अंबरनाथवरनं ट्रेन पकडली आणि मी थेट पळसझरीला जाऊन उतरलो. स्टेशनपासूनच भाविकांची इतकी गर्दी मठात जायला. आम्ही सगळे एक संध मठामध्ये जात होतो. खूप 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 छान वाटत होतं. माझा अवतार खूप बेकार आहे, प्लीज इग्नोर. खूप ऊन आहे आणि आम्ही पोहोचलो मठाजवळ. मठाजवळचा परिसर इतका सुंदर आणि इतका प्रसन्न होता. मठामध्ये कीर्तन सुरू होतं. खूप 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 सुंदर वाटत होतं. मठामध्ये तारक मंत्राचं पठण सुरू होतं, माळजप सुरू होता, जोरजोरात स्वामीनामांचे जयघोष सुरू होते. एवढी गर्दी आहे, अफाट गर्दी होती. 2 तास लागले रांगेमध्ये, तेव्हा जाऊन स्वामींचं दर्शन मिळालं. ही आहे स्वामींची समाधी. स्वामींनी इथे 22 दिवस वास्तव्य केलं आहे आणि त्यामुळे हा मठ 22 दिवसात तयार झाला आहे. मीही थोडीशी मजा केली. जवळच धरण आहे, तुडुंब पाण्याने भरलेलं. या धरणावर जाऊन थोडीशी मजा केली, पाण्यामध्ये खेळलो आणि दिवसाचा खूप छान 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 आनंद घेतला. पूर्ण दिवस गेल्यानंतर आजचा व्लॉग मी इकडेच संपवतो. धन्यवाद.